वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी यासाठी नक्की कोण पात्र आहे, नक्की कोण अर्ज करू शकतो हे आपण समजावून घेऊयात। तर इथे आपण लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही या वेबसाईटवरती आल्यानंतर संपूर्ण माहिती जी आहे ते पाहू शकता। इथे आपण डायरेक्टली वैयक्तिक शौचालयासाठी निधीसाठी कोण पात्र आहे, तर सर्व दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबे। सर्व दारिद्र्य रेषेखाली BPL म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे, जे जनरलमध्ये येत असतील, SC मध्ये येत असतील, ST मध्ये येत असतील, सर्व ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड आहे ते सर्वजण इथे अप्लाय करू शकतात। त्यानंतर दुसरं आहे दारिद्र्य रेषेखालील APL कुटुंबे, ज्यामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत। आता APL ज्यांचं कार्ड म्हणजेच APL म्हणजे काय, तर ज्यांचं कार्ड केशरी कलरचं असेल, केशरी रेशन कार्ड असेल किंवा अंत्योदय वगैरे कार्ड असेल, तर ते इथे APL मध्ये येतात। दारिद्र्य रेषेखालील जे असतील ते APL मध्ये येतात। तर इथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती SC ST चे सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी, लहान व अत्यल्प भूधारक शेतकरी अप्लाय करू शकतात। घरकुल असलेली भूमियन मजूर सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। शारीरिकदृष्ट्या जे अपंग व्यक्ती आहेत ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। स्त्रिया घरच्या प्रमुख असतील तर त्या सुद्धा इथे अप्लाय करू शकतात। ह्या ज्या 5 अटी आहेत ज्या APL कुटुंबासाठी आहेत, पण जर पिवळं रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्ही सर्वजण इथे अप्लाय करू शकता। ज्यांच्याकडे शौचालय नाही त्यांनीच इथे अप्लाय करायचं आहे, ज्यांच्याकडे अगोदर असेल तर ते इथे अप्लाय करू शकणार नाही। तर आता जाऊयात आपण ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा हे पाहू। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला SBMच्या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता स्वच्छ भारत मिशन फेज 2 यामध्ये तुम्हाला इथे लॉग इन करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे, जो की रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे। पण अगोदर तुम्हाला इथे अकाउंट उघडणं गरजेचं आहे। त्यासाठी वरती तुम्हाला एक ऑप्शन आहे सिटीजन रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सिटीजन रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती सर्वात पहिल्यांदा क्लिक करून तुम्हाला इथे तुमचं अकाउंट बनवायचं आहे। इथे सर्वात पहिल्यांदा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। तुमचा जो मोबाईल नंबर आहे तोच तुमचा लॉग इन ID राहणार आहे। त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे। तुमचं नाव टाकताना इथे जर पूर्णपणे बसत नसेल तर तुमचं नाव आणि आडनाव फक्त टाका। त्यानंतर खाली तुम्हाला जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते। त्यानंतर तुम्हाला ॲड्रेस विचारला जाईल, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय तो ॲड्रेस तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर स्टेट नेम म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि खाली कॅप्चा कोड जिथं वरती आहे तसा नंबर दिलाय तो आहे तसा खाली टाकायचा आहे। सगळी माहिती इथे मी आता टाकून घेतोय, मोबाईल नंबर, नाव, जेंडर, ॲड्रेस, स्टेट आपलं महाराष्ट्र, कॅप्चा कोड वरती आहे तसा दिलाय। त्यानंतर खाली तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल तर इथे सांगताय की तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे। तुमचा लॉग इन ID म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड म्हणजे तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 डिजिट राहणार आहेत। तर ओके करायचं आहे। इथे तुम्हाला लॉग इन आता करायचं आहे, लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही इथे येणार आहात, जे की इथे तुम्हाला आता तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर राहणार आहे, जो की लॉग इन ID आपण म्हणतो। लॉग इन ID म्हणजेच मोबाईल नंबर टाकल्यानंतर पासवर्ड तिथे विचारेल। पासवर्ड काय असणार आहे, तुमच्या मोबाईलचे शेवटचे 4 डिजिट। ते 4 डिजिट टाकल्यानंतर सिक्युरिटी कोड वरती आहे तसा दिलाय तो टाकायचा आहे आणि साइन इन करायचा आहे। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्यांदाच चेंज पासवर्डचा ऑप्शन येईल, म्हणजेच तुमचा जुना पासवर्ड अगोदर ओल्ड पासवर्ड इथे टाकायचा आहे, जो काही मोबाईल नंबरचे 4 डिजिट होते ते टाकायचे। त्यानंतर खाली न्यू पासवर्ड विचारलाय तर न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे, पुन्हा एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। पासवर्ड एकदम व्यवस्थित टाकायचा आहे, ABC@123 अशा प्रकारे तुम्हाला अल्फाबेट वगैरे सगळं व्यवस्थित अप्पर केस लोअर केस टाकायचे आणि चेंज पासवर्डवरती क्लिक करायचं आहे। इथे पाहू शकता पासवर्ड हॅज बीन चेंज सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल। आता तुम्हाला होम ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। नवीन पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे, नवीन पासवर्ड आपला सेट झालेला आहे। अशा प्रकारे तुम्हाला वेलकम टू SBM असा इथे समोर पेज दिसेल। आता तुम्हाला आपल्याला नवीन ॲप्लिकेशन करायचं आहे, तर लेफ्ट साईडला न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। न्यू ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल। हा फॉर्म कसा भरायचा A to Z प्रोसेस नीट समजून घ्या। सर्वात पहिल्यांदा स्टेट नेम महाराष्ट्र, त्यानंतर डिस्ट्रिक्ट नेम, ज्या ठिकाणी तुम्ही राहताय, ज्या ठिकाणी तुम्हाला शौचालय हवं आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर ब्लॉक नेम, तुमचा तालुका, तुमची ग्रामपंचायत, तुमच्या गावाचं नाव, सगळी इथे माहिती तुम्हाला टाकायची आहे। ब्लॉक नेम म्हणजेच तुमचा तालुका असेल, पंचायत म्हणजेच तुमची ग्रामपंचायत, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, हे सगळी माहिती तुम्हाला इथे टाकायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे,
खाल्यानंतर सेक्शन बी मध्ये टॉयलेट ओनर पर्टिक्युलर्स, म्हणजेच इथे तुम्हाला नेम ऑफ द अप्लिकंट ॲज पर आधार कार्ड, जो कुटुंबाचा मुख्य प्रमुख असेल, लेडीज असेल अथवा पुरुष असेल, त्याचं नाव इथे पूर्ण येणार आहे. आधार कार्डवरती जसं असेल तसं टाकायचं आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला जाईल, आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला कन्सेंट द्यायचं आहे, टिक करायची आणि व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय आधार नंबरवरती क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली झालेला आहे. खाली तुम्हाला फादर किंवा हस्बंड टाकायचं आहे. जर तुम्ही एखाद्या लेडीजचा फॉर्म भरत असाल तर त्याचं इथे हस्बंड नेम येणार आहे. जर तुम्ही जेंट्सचा फॉर्म भरत असाल तर त्यांचं इथे फादर नेम येणार आहे. त्यानंतर जेंडर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे असेल ते. त्यानंतर कॅटेगरी इथे APL आणि BPL आहे. APL म्हणजेच ज्यांचं केसरी वगैरे कार्ड आहे तर ते APL मध्ये येतात. APL मध्ये सब कॅटेगरी निवडायची आहे. वुमन हेडेड, जे की मुख्य जर महिला असेल तर वुमन हेडेड, PH असेल किंवा लँडनेस विथ होमस्टेड, तसेच स्मॉल जे फार्मर्स असतील, शेतकरी असतील त्यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. SC ST सुद्धा यांच्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे. त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. तसेच BPL ऑप्शनमध्ये म्हणजे ज्यांचं पिवळं कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड, त्यांना इथे कॅटेगरी आहेत. जनरल, SC ST ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मी BPL निवडला, SC कॅटेगरी निवडली आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल ID आणि ॲड्रेस टाकायचा आहे. यासाठी कोण पात्र आहे, आपल्या मराठी कॉर्नर वेबसाईटवरती सगळी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर खाली तुम्हाला सेक्शन C येतो, बँक अकाउंट डिटेल्स, ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला IFSC कोड इथे एंटर करायचा आहे. IFSC कोड इथे टाकायचा आहे आणि बाहेर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ॲटोमॅटिकली तुम्हाला इथे ज्या बँकेचं अकाउंट असेल त्या बँकेचं नाव आणि तसेच ते ब्रँचचं नाव येईल. तसेच ब्रँचचा ॲड्रेस वगैरे सुद्धा ॲटोमॅटिकली सगळी माहिती इथे येणार आहे. सगळी माहिती बरोबर आहे का फक्त एकदा चेक करून घ्यायचं आहे. चेक केल्यानंतर बँकेचं नाव, बँक डिस्ट्रिक्ट चेक केल्यानंतर खाली तुम्हाला अकाउंट नंबर विचारला जाईल. तर अकाउंट नंबरमध्ये ज्या बँकेचा IFSC कोड टाकलाय, जिथे तुमचं अकाउंट आहे, ज्या व्यक्तीचा इथे अर्जदार आहे, जो व्यक्ती अर्ज करतोय त्याचंच इथे अकाउंट टाकायचं आहे. अकाउंट नंबर टाकायचा आहे. पुन्हा एकदा राईट साईडला कन्फर्म अकाउंट नंबर विचारेल, तर इथे पुन्हा तुम्हाला अकाउंट नंबर जो आहे तो कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर स्कॅन फर्स्ट पेज ऑफ पासबुक, म्हणजेच जे काही तुम्ही वरती अकाउंट नंबर आणि IFSC कोड टाकलाय तर त्याचा पासबुक असेल तर त्या पासबुकचा फोटो काढायचा आहे आणि तुम्हाला अपलोड करायचा आहे. हा फोटो PDF, JPG, PNG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे 200 KB पर्यंत. अपलोड झाल्यानंतर अप्लायवरती क्लिक करायचं आहे. आपलं इथे ॲप्लिकेशन सक्सेसफुली झालेलं आहे. ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे, रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेले आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे किंवा याचा फोटो काढून घ्या आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं पूर्णपणे A to Z प्रोसेसमध्ये ॲप्लिकेशन झालेलं आहे. ॲप्लिकेशन झालेलं तुम्ही लेफ्ट साईडला व्ह्यू ॲप्लिकेशनमध्ये येऊन तुम्ही पाहू शकता. तुम्ही इथे ॲप्लिकेशन केलेलं ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे प्रिंटसुद्धा काढू शकता. ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला जी काही माहिती भरलेली असेल तुम्ही ती सगळी माहिती A to Z माहिती दिसेल. Ctrl+P दाबून तुम्ही इथे प्रिंट काढू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता. त्यानंतर तुम्हाला राईट साईडला ट्रॅक स्टेटसचा ऑप्शन दिसेल, तर ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला ॲप्लिकेशनचं स्टेटस पाहता येईल, जेणेकरून आता ॲप्लिकेशन जे आहे ते सबमिट झालेलं आहे. काही दिवसाने जे ॲप्लिकेशन आहे ते स्क्रुटनी होईल, त्याचं चेकिंग केलं जाईल, ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन केलं जाईल, लोकेशन त्यानंतर चेक केलं जाईल, जिओ टॅगिंग केलं जाईल, जे की लोकेशनचा फोटो वगैरे काढला जाईल. त्यानंतर तुम्हाला 12,000 रुपयाची अमाऊंट जे आहे ते अनुदानात मिळणार आहे. हे जे काही जी ग्रामपंचायतमधून जे काही लोक येतील किंवा बाहेरून कोण येतील ते सगळी माहिती तुमची चेक करतील. तुम्ही माहिती भरलेली आहे का, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतरच तुम्हाला जी अमाऊंट आहे ती 12,000 रुपयाची अमाऊंट तुम्हाला अनुदानाच्या स्वरूपात मिळणार आहे. तर अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा होता. या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.